फायनली वेळ झाली आहे उज्जैन सोडायची. तर आता आम्ही जस्ट स्टेशनला आलेलो आहोत. स्टेशनवरनं आता आम्हाला ट्रेन आहे. आम्ही इंदोरला जाणार आहे. इंदोरवरनं ओंकारेश्वरसाठी बस घेणार आहोत. इकडच्या बस होलीमुळे आज बंद आहे. सो आता आम्हाला 8:10ची ट्रेन आहे. 8:10ची ट्रेन डायरेक्ट 9 वाजता आम्हाला सोडते इंदोरला. इंदोरवरनं आम्हाला बस मिळू शकते. तर आता आम्ही ट्रेनची तिकीट काढू आणि इथून पुढे इंदोरला जाऊ. मित्रांनो, उज्जैन टू इंदोर जाण्यासाठी आता आम्ही उज्जैन स्टेशनला आहोत आणि आमच्यासमोर गाडी आहे. सो ही गाडी आम्हाला 8:20ला उज्जैनवरनं मिळाली. 8:10ला मिळाली. 8:20ची वेगळी ट्रेन आहे जी सुपरफास्ट आहे आणि 8ची आहे 8:10ची. ही सगळे स्टेशन घेऊन जाणार आहे. जवळजवळ 2 तास लागतील इथून इंदोरला जायला आणि तिथून आपण बस करणार आहोत. पूर्ण गाडी जनरलचीच आहे. चला भेटूया. चांगलं नशीब असं आहे की आपल्याला ट्रेन पण भेटली आणि बसायलाही जागा भेटली. सरळ विंडो सीट. कारण ट्रेन उज्जैनवरनं सुट्टी आणि उज्जैनवरनं ट्रेन खाली आहे. याच्यामध्ये आता आपल्याला याच्यापर्यंत इंदोरपर्यंत जाईपर्यंत 6 स्टेशन आहे. ॲक्च्युली ही गाडी सगळीकडे थांबत जाते. जसे की आपले लोकल जाते तशा प्रकारची गाडी आहे. सो याने थोडासा वेळ लागेल पण आपण आरामात पोहोचू. म्हणजे ॲटलिस्ट बसून तरी जाऊ. आणि इथे कुठल्याही प्रकारचं या गाडीला रिझर्वेशन नाही. सगळे डबे सामान्य आहेत म्हणजे जनरल डबे. सो गाडीमध्ये बसायला तर हरकत मिळेल. तुम्ही जरी इथे आलात आणि या ट्रेनने जात असाल नाही तर डायरेक्ट उज्जैनवरनं पण बस मिळतात. त्या बसने तुम्ही जाऊ शकता. महाकालेश्वर मंदिरापासून ओंकारेश्वरसाठी खूप बस सुविधा उपलब्ध आहेत, जे साधारण 300 ते 350 रुपयामध्ये तुम्हाला ओंकारेश्वर बस स्टँडपर्यंत जाऊन सोडतात. त्यासाठी प्री बुकिंग करावी लागते. त्यासाठी त्यांना ॲडव्हान्सही पे करावा लागतो, जो की नॉन रिटर्नेबल असतो. आम्ही रंगपंचमीच्या वेळी गेल्या कारणाने तिथून बस सुविधा बंद होती. त्यामुळे आम्हाला ट्रेनने इंदोरला जावं लागलं. इंदोरवरून सहज बस उपलब्ध होतात. 140 ते 150 रुपयामध्ये ओंकारेश्वर बस स्टँडला तुम्ही सहज पोहोचू शकता. बस स्टँड हे मंदिरापासून 3 किलोमीटर दूर असल्याकारणाने टमटम किंवा ऑटो सुविधाही तिथे उपलब्ध असते, जे की 20 रुपये घेऊन तुम्हाला ममलेश्वर मंदिराच्या एकदम समोर नेऊन सोडतात. थांबवली गाडी नाश्त्यासाठी. तुम्ही बघू शकता मागे धावा आहे. तर ह्या गाडीनं आमच्याकडनं 140 रुपये चार्जेस केले आहेत एका माणसाचे, जे की एकदम चांगलं आहे. पण आतमध्ये सीट नाही भेटले. ॲक्च्युली उभं राहून किंवा खाली बसूनच जावं लागतं. आणि असं रस्त्यामध्ये मध्ये गाई म्हशी गुरं आणि खड्डे असल्यामुळे गाडी एकदम स्लो जाते. त्यामुळे जिथे 3 तास लागणार होते तिथे 4-4.5 तास लागण्याची शक्यता आहे. तर आता बघूया आपण किती वाजता पोचतोय. मला 10 वाजता ही गाडी भेटलेली. 10 नाही, सॉरी 9 वाजता. बघूया किती वाजता पोचतो आणि तिथे जाऊन रूम भेटतो की नाही. चला बाय. आम्ही इथे बॅगा ठेवले. आता ओंकारेश्वरच्या समोरच आहोत आम्ही गेटवर. काय ममलेश्वर महादेव मंदिर, ज्याला अमरेश्वर किंवा अमृतेश्वर असेही म्हटले जाते, हे भारतातील भगवान शिवाला समर्पित प्राचीन आणि पूजनीय मंदिरापैकी एक आहे. हे नर्मदा नदीच्या काठावर ओंकारेश्वर मंदिराच्या समोर वसलेले एक मंदिर आहे. पौराणिक दृष्टिकोनातून ममलेश्वर मंदिराचे फार महत्त्व होते. असे मानले जाते
की येथे भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केल्यानंतर विश्रांती घेतली होती. तसेच ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे पूर्ण दर्शन हे ममलेश्वर मंदिराशिवाय होऊ शकत नाही. म्हणूनच हे मंदिर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाशी अभिन्न मानले जाते. इतिहासकारांच्या मते ममलेश्वर मंदिराचे वास्तुशास्त्रीय सौंदर्य मराठा कालखंडात उभारण्यात आलेल्या मंदिरांसारखे आढळते. मंदिरातील कोरीवकाम, शिलालेख आणि पाषाणकाम या मंदिराच्या प्राचीन परंपरेचा साक्ष देतात. मंदिराच्या आवारातील शांतता, नर्मदा नदीचा प्रवाह आणि त्याभोवती असलेल्या आध्यात्मिक वातावरणामुळे भक्तांना इथे एका वेळच्या आध्यात्मिक अनुभूतीचा अनुभव घेता येतो. येथे येणारे भक्त डोंगराची परिक्रमा करतात, जी अत्यंत पुण्यप्रद मानली जाते. ममलेश्वर मंदिर हे केवळ श्रद्धेचं केंद्र नसून ऐतिहासिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्वाचे ठिकाण आहे. ओंकारेश्वर मंदिर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि पूजनीय हिंदू मंदिरांपैकी एक आहे, जे मध्य प्रदेशात स्थित आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. ज्योतिर्लिंगे ही स्वयंभू लिंगे मानली जातात. स्वयंभू लिंगे म्हणजे स्वतःहून प्रगट झालेले. ओंकारेश्वर हे नाव संस्कृतमधील ओम आणि कार या शब्दापासून बनलेले आहे, ज्याचा अर्थ आहे भगवान ओंकाराचा स्वामी. हे मंदिर नर्मदा नदीतील मंदाता किंवा शिवपुरी नावाच्या बेटावर वसलेले आहे. हे बेट अनोखे आहे कारण याचे स्वरूप हिंदू धर्मातील सर्वात पवित्र ध्वनी ओम प्रमाणे आहे. ओम हा शिवाचा प्रतीक मानला जातो आणि हिंदू धर्मात त्याला सर्वोच्च महत्त्व आहे. ओंकारेश्वर मंदिर पेशवा स्थापत्य शैलीत बांधलेले असून त्यामध्ये अत्यंत सुंदर कोरीवकाम आणि भव्य शिखरे आहेत. मंदिराच्या वास्तुशिल्पात प्राचीन काळातील कुशलतेचा उत्कृष्ट नमुना आपल्याला पाहायला मिळतो. ओंकारेश्वर मंदिर हे भगवान शिवाच्या भक्तांसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. भारतभरातील भाविक येथे भगवान शिवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी येतात. मंदिर ज्या बेटावर वसले आहे त्याला मंदाता असे नाव आहे. हे नाव हिंदू पुराणातील महान राजा मंदाता याच्या नावावरून पडले आहे. दंतकथेनुसार राजा मंदाता यांनी येथे कठोर तपश्चर्या केली होती आणि भगवान शिवांचे आशीर्वाद प्राप्त केले. त्यामुळे हे स्थान धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानले जाते. भाविक येथे पवित्र परिक्रमा करतात, ज्यामध्ये मंदाता बेटाच्या संपूर्ण प्रदक्षिणा घेतल्या जातात आणि ही परिक्रमा सुमारे 7 किलोमीटर लांब आहे. धार्मिक श्रद्धेनुसार या परिक्रमेने पापक्षालन होते आणि भगवान शिवाची विशेष कृपा मिळते असे मानले जाते. ओंकारेश्वर मंदिर आणि त्याचे परिसर नर्मदा नदी आणि आजूबाजूच्या डोंगरांचे नेत्रदीपक दृश्य प्रदान करतात. महाशिवरात्री या दिवशी मंदिरात विशेष पूजा अर्चा आणि उत्सव आयोजित केले जातात. श्रावण महिन्यात मंदिर भाविकांनी गजबजलेले असते कारण हा महिना भगवान शिवाला समर्पित आहे. कार्तिक पौर्णिमा या दिवशी देखील मंदिरात मोठ्या प्रमाणावर भक्तगण येऊन पूजा अर्चा करत असतात. ओंकारेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर स्थापत्यकला आणि नैसर्गिक सौंदर्याचे अद्वितीय उदाहरण आहे. हे मंदिर प्राचीन संस्कृती, इतिहास आणि श्रद्धेचा संगम आहे. ओंकारेश्वराचे आणि पवित्र नर्मदा नदीचे दर्शन घेऊन वेळ झाली होती या जागेचा निरोप घ्यायची, पण परतीची तिकीट नसल्याकारणाने कसे जायचे हा प्रश्न होता. तेवढ्यात ऑनलाईन काही तिकीट अवेलेबल झाल्या. त्या खांडव्यापासून अवेलेबल होत्या. ओंकारेश्वर हे इंदोर आणि खांडवा या दोन्ही रेल्वे स्टेशनवरून जवळजवळ समान अंतरावरच आहे, पण आम्हाला खांडवावरून ट्रेनच्या तिकीट्स मिळाल्या कारणाने आम्ही खांडवाला जायचे ठरवले. खांडवाला जाण्यासाठी बस स्टेशनला येऊन आम्ही बसची वाट बघितली, परंतु रंगपंचमीच्या निमित्त खूप बसेस कॅन्सल केल्या गेल्या होत्या आणि तिथे टमटम किंवा कार शिवाय कुठलाही पर्याय नव्हता. त्यानंतर ओंकारेश्वर बस स्टँड ते खांडवा रेल्वे स्टेशनला आम्ही 200 रुपया पर पर्सनमध्ये पोहोचलो. रेल्वे स्टेशनला येताच कळाले की ट्रेन ऑलरेडी 1.5 तास लेट आहे.
फायनली आमची ट्रेन आली आणि आम्ही सकाळपर्यंत कल्याण स्टेशनला पोहोचलो.